काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर ज्या निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या पहिले आणि निवडणुकीच्या रिझल्टच्या नंतर सगळी भूमिका स्पष्टपणे मांडलेली, जे काल राज ठाकरे साहेबांनी मांडली ती. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला वेगळं काही काँग्रेस पक्षाने मांडावं अशी काही भूमिका नाही. निवडणूक आयोगाचं ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टी लपवण्याचं काम करताय, पारदर्शकता एकीकडे सांगायचं. आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही हे वोट वाढले ते कुठले आहेत. महाराष्ट्राचं पॉप्युलेशनच प्रौढांचं एवढं नाही, तरी हे मतं आले कुठून, त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाहीत. ते म्हणाले की तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलात. तो तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायची व्यवस्थाच ठेवली नाही. शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत तुम्ही नावं टाकत होते, त्यामुळे ऑब्जेक्शनची प्रक्रिया आपण ठेवलीच नव्हती. त्यानंतर संध्याकाळी झालेलं 76 लाख मतं ते कुठल्या बूथवर झाली त्याची माहिती आम्ही मागितली. निवडणूक आयोग ती पण माहिती देत नाही, म्हणतो आमच्याजवळ डाटाच नाही. अशा पद्धतीचं धांदड खोटं मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार जेव्हा सांगत असतील तर डाळच काळी करून टाकलेली आहे. लोकशाहीचं दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक आयोगाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. ही भूमिका काँग्रेस पक्षाने पहिली स्पष्ट केलेली आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी पण ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आमच्या गोष्टीचं समर्थन राज ठाकरे करतात आहेत, त्यांना आमचे धन्यवाद. संजय राऊत म्हटले की राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे. तुम्हाला हा प्रश्न आहे की जर समजा महाविकास आघाडीत राज ठाकरे येण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही घ्यायला तयार आहात का? बघा, आम्हाला आता काय व्हायचं आहे तो नंतरचा भाग आहे, पण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची तिजोरी आणि जिल्हे लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, कधी पालकमंत्र्याचा वाद, कधी मंत्रिपदाचा वाद, आणि अजूनहीपर्यंत अनेक मंत्र्यांनी कामकाज सुरू केलेलं नाही असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे. जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला भाव द्यायचा नाही. सोयाबीनचं पूर्ण आज 3-13 वाजवलेत. शेतकरी उद्ध्वस्त झाला, धान उत्पादक उद्ध्वस्त झाला, कापूस उत्पादक उद्ध्वस्त झाला, तूर पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला, कांदा पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला, आणि महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. काँग्रेस पक्षाला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय या सरकारने द्याव्यात. तरुणांचे तेच बेहाल आहेत. महाराष्ट्रामध्ये 24,52,000 मुलामुलींनी नोकऱ्यांसाठी अर्ज करून ठेवलेला आहे. 24,52,000 एवढे अर्ज सरकारच्याच याच्यातून ते स्पष्ट होत आहे. आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये 24,92,000 मुला आणि मुलींनी नोकरीसाठी अर्ज करून ठेवलेला आहे. त्यांचं भविष्य काय, हे प्रश्न आमच्या समोर आहे. महागाई तर रोज वाढत चाललेली आहे. इलेक्ट्रिकचे बिलचे भाव वाढवलेत, शेतकऱ्यांचे विद्युत माफ केलेली आहे असं सांगितलं. सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडे विद्युतचे बिल पोचलेत. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. शेतकऱ्यांना पूर्ण टाईम विद्युत मिळाली जात नाही, त्याचं पिकं मारली जातात आहेत, त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे. आणि महागाईतलं तर आता काहीच नाही. तिकडे विद्युतचे भाव वाढवलेत आणि इकडे एसटीचे भाव वाढ केली. आणि ज्या पद्धतीनं जनतेला लुटण्याचं काम या लोकांनी सुरू केलं, आणि लाडक्या बहिणीमध्ये जे पाप यांनी केलं, मताच्या याच्यामध्ये बांगलादेशच्या महिलांना फायदा दिला, आसामच्या महिलांना फायदा दिला, उत्तर प्रदेशच्या महिलांना फायदा दिला, बिहारच्या महिलांना फायदा दिला. राज्याच्या बाहेरच्या महिला याचा फायदा घेत होत्या. खोट्या आयडी करून महाराष्ट्राच्या तिजोरीला लुटत होते. त्यावेळेस सरकार झोपली होती काय? खरं तर या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टीला तपासून त्या पद्धतीनं योग्य लाभार्थ्यांना हे फायदे मिळावेत, या पद्धतीची योजना सरकारने आणायला पाहिजे होती. आज सरकारच सांगतं की बाहेरच्या राज्याच्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे खोट्या आयडिया दाखवून. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सरकार जनतेच्या रक्षणासाठी नाही, जनतेच्या पैशाच्या रक्षणासाठी नाही, हे फक्त लुटपाट करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी स्थापित झालेलं आहे. आणि लोकांच्या मतावर डल्ला टाकून
डाका टाकून यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने हेराफेरी केली त्या मानसिकतेचं हे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे. जनतेचं हे सरकार नाही आणि म्हणून यांची वागणुकीमध्ये ते दिसते आपल्याला आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे. म्हणून कोण कोणाकडे जात आहे काय करत आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं हित काय याच्यावर काँग्रेसची लढाई राहणार आणि वेळ आली तर विधानसभेत आम्ही भांडू आणि नाहीतर आम्ही रस्त्याची लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. धनंजय मुंडेंना पाठिंबा आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाही असं नामदेव शास्त्री यांच्याकडून पाठराखण करण्यात आलं. भक्कम पाठिंबा असं बोलले. मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. बीडमध्ये जो संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे सरपंचाचा आणि परभणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून एका मागासवर्गीय मुलाची हत्या जी केलेली आहे या दोन्ही गुन्हेगारांना सरकारने सजा दिली पाहिजे. पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा घटना होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. ही भूमिका काँग्रेसची आहे. या सरकारमध्ये 65% मंत्रीचे गुन्हेगार आहेत. कोणावर हत्याचे आरोप आहेत, कोणावर रेपचे आरोप आहेत, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 65% मंत्री आहेत त्यांच्याच ॲफिडेव्हिटमध्ये आहे. आम्ही आरोप करत नाही, वस्तुस्थिती ती आहे. त्यामुळे एक धनंजय मुंडे नाही या सरकारमध्ये 65% 65% मंत्री हे असतील तर त्यांना राजीनामे द्यावा लागेल. फडणवीसांनी ह्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे, परीक्षा केली पाहिजे. दाऊद झालं आता दिल्लीचे प्रचारामध्ये लागलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये बेहाल आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून समजा मुख्यमंत्री वागत असतील ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं जातीचा कुठेतरी संदर्भ घेऊन वारंवार असं पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो. संजय राठोडचं प्रकरण बघितलं असं किंवा आता बीडमधनं येतं. मी तुम्हाला सांगितलं की या राज्यातल्या मंत्रिमंडळात 65% मंत्री हे दागी आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि अनेक कोर्टामध्ये त्यांच्या प्रकरण चाललेली आहेत. असे 65% मंत्री आहेत. एक संजय राठोड किंवा धनंजय मुंडे नाही, 65% आहेत. हे महाराष्ट्रातलं सरकार हे गुन्हेगारांचं सरकार आहे हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. त्यामुळे राज्यातल्या 1-2 मंत्र्याची चर्चा करण्यापेक्षा 65% मंत्र्याची चर्चा व्हावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. खरं जे पार्टी विथ द डिफरन्स जे भाजप आहे त्या पद्धतीचं असेल तर नाही ते गुन्हेगारांची प्रवृत्ती असलेलं पार्टी विथ द डिफरन्स भाजप आहे हे त्याच्यातून सिद्ध होईल. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर निष्कासनाची कारवाई झालेली आहे. ते मल्लिकार्जुन खरगे यांना भेटणार आहेत त्याबद्दल माझ्याशी चर्चा झालेली आहे त्यांची आणि जे आमचे प्रदेशचे अध्यक्ष कुणाल राऊत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्याच्या मागचं जे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत आमचे युवक काँग्रेसचे त्यांनी जे कारवाई केलेली आहे त्यांना आम्ही सांगितलं की याच्यामधला एकदा विचार करावा. नेमकं दोष नसेल अशा लोकांवर कारवाई करणे हे चुकीचं ठरेल आणि त्यामुळे त्या पद्धतीचा राष्ट्रीय अध्यक्ष जे युवक काँग्रेसचे आहेत त्यांनी मला सांगितलं की मी वेळ आले तर महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रात आपल्याशी बसून आम्ही हे चर्चा करू. धंगेकर हे कुठेतरी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. लोक जे आहे भाजपच्या संपर्कात आहे. धंगेकर, मोकाटे नंतर म्हात्रे हे सगळेजण कसं आहे की काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात. सत्ता ज्याची असेल त्याच्याप्रमाणे वागणारे काही लोक असतात. त्यामुळे मी आज त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देणार नाही. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजूनं आहे. हे झालेलं मतदान या निवडणूक आयोगाच्या पापामुळे जो जनतेच्या मतावर जो डाका टाकला गेला होता त्याचा परिणाम आहे. आजही लोकांना काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रात अपेक्षित आहे आणि राहणार आहे. त्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा विषय असतो. पण मी या ठिकाणी एवढं सांगेल की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार बहुमतानं राज्यामध्ये उभं होईल. त्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे, काँग्रेस विचाराचा महाराष्ट्र आहे. एवढंच याच्यावर प्रतिक्रिया आपण देऊ शकतो. आपण बोलले की हे व्यावसायिक काही लोक व्यावसायिक असतात असं म्हटलं म्हणजे धंगेकर गेले तरी मी काय म्हणलंच नाही. मी म्हटलं काही लोक व्यावसायिक असतात राजकारणामध्ये असं म्हटलं. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलं नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यावरचं कुठलाही व्यक्तिगत तुम्ही प्रश्न उपस्थित कराल तर मी सांगितलं नाही. पण मी त्यांना सगळ्यांना सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच विचार कायम राहील
हे सगळे विचार आलेले आहेत. ते विचार वेगळ्या काळाचे आहे. हे खोटारड्या पद्धतीनं, धोकेच्या पद्धतीनं सत्तेत आलेली लोक आहेत. तर प्रत्येकाचा विचार करायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर आज काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. नानाभाऊ, मिड डे मील जी योजना असते त्याच्यामध्ये अंडे आणि साखर याच्यामध्ये सरकारने सांगितलं की शाळांनीच याची व्यवस्था करावी, आम्ही काही देऊ शकणार नाही. लाभाच्या ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या म्हणून अशी कपात दुसऱ्या बाजूला करावी लागते का शाळांवर सोपवून दिलं की तुम्ही व्यवस्था करा? काही राज्य सरकारने त्यांच्या साखर कारखान्यातले काही बगलबच्चे जे सत्तेमध्ये आहेत त्या बगलबच्च्यांना जे त्यांच्या कारखान्यावर जे कर्ज होते, व्याज होता, ते माफ करण्याचं धोरण सरकारने केलं आणि त्यांच्या खात्यात पैसे पण सरकारने टाकले. आता जेव्हा सरकारने या मुठभर बगलबच्च्यांना साखर उद्योग डुबवणारे, स्वतःसाठी साखर कारखाने चालवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी नाही, असे जे बगलबच्चे भाजपमध्ये आहेत त्या बगलबच्च्यांना राज्याची तिजोरीतले पैसे काढून दिले. आणि मग आता मध्यान्ह भोजन हे पोषक आहार मुलांना मिळावं ही योजना काँग्रेस पक्षाने सुरू केलेली होती. आणि या योजनेचा लाभ अजूनही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये सगळीकडे घेतला जातो. पण आता लहान मुलांच्या तोंडातलाही घास हिसकण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आहे. आणि म्हणून त्या पद्धतीचं एक पत्रक त्यांनी शाळांना पाठवलेलं आहे. राज्यात येणाऱ्या पिढीला सकस आहार मिळावा, सदृढ बालक निर्माण व्हावं हे या सरकारला वाटत नाही. आणि म्हणून या पद्धतीचे चुकीचे निर्णय राज्य सरकार करताना आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा क्लास घेतला. 3 दिवस मतदारसंघात आणि 2 दिवस मुंबईत मंत्रालयात बसण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना केल्या. मुख्यमंत्र्यांना ही वेळ काय यावी, सगळे सिनियर मंत्री बनवलेले आहेत. ते नवीन तर मंत्री नाही, पहिल्यांदा निवडून आलेला कोणीही मंत्री नाही तिथं, असं जे मी पाहिलं यांचं मंत्रिमंडळ. त्याच्यात मग हा वर्ग घेण्याची गरज राज्याच्या मुख्यमंत्र्याला का पडली? कारण की काही मंत्री 7 वाजताच पोहोचतात तिथं मंत्रालयात. काही लोक आता त्यांनी फार आता लोकांना जाण्यासाठी तिथं सोय नाही राहिली आता मंत्रालयामध्ये, त्याला कार्ड वगैरे. पण मंत्र्यांच्या दलालांना त्यांच्या गाडीमध्ये जाण्याची संधी आहे. आखरी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो आता मी विधानसभेत विचारणारच आहे. प्रश्न आहे, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, हा निर्णय का घेतला? एकीकडे लोकांना इकडे येण्याला मनाई करून ठेवली मंत्रालयामध्ये, पण मंत्र्यांचे दलाल त्या ठिकाणी जाऊ शकतात, येऊ शकतात गाड्यांवर, आणि सामान्य लोकांना येण्याची परवानगी नाही. आणि म्हणून हे सगळे प्रश्न आहेत. आता अधिवेशन येणारच, बजेट अधिवेशन महाराष्ट्राचं, त्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारणार. नागपूरमध्ये रोड डिवायडरवर लावलेली झाडं कापण्याचा एक प्रकार समोर आलेला. जवळपास 55 लाख रुपये त्या झाडांच्या लागवडीसाठी आणि मेंटेनन्ससाठी खर्च झाला होता. अज्ञातान करून ती झाडं कापण्यात आली आणि याची माहिती महानगरपालिकेला, सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा कोणालाच नाही. 500 पेक्षा जास्त झाड आहेत. एक काळ असा होता की नागपूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जातं. ऑरेंज सिटी तर आम्हाला आहेच नाव, पण त्याच्यापेक्षा ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरने नेहमी देश पातळीवर नेहमी 1 नंबरचे पारितोषिक घेतलेले होते. पण 2014 पासून या नागपूरच्या हिरवळ संपवण्याचं काम विकासाच्या नावाने या नागपूर शहरामध्ये झालं. नागपूरची ग्रीनरी संपली, नागपूर हे सिमेंटचं शहर झालं आणि नागपूरच्या जनतेला आता सिमेंटचे रस्ते नकोत यासाठी मोर्चा काढावा लागतात. सामान्य लोकांना, राजकीय लोकांना नाही, सामान्य लोकांना. आता डिवायडरवर लावलेली झाडं ही का गायब होतात? कारण की पुन्हा झाडं लावायला पैसे भेटतात. म्हणजे लूट जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये चाललेली आहे सरकारची, सरकार आणि प्रशासक याच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट करायची जी एक पद्धत झालेली आहे, त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. अज्ञातनं नाही, यांनीच ते कापलेली आहे. पुन्हा आता झाडं लावायसाठी पुन्हा पैसे देणार. निवडणुका घ्यायच्याच नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अजिबात निवडणुका घ्यायच्या नाही. आणि म्हणून लूट कशी करता येईल जनतेच्या पैशाची, राज्याच्या तिजोरीत जाणारं, महानगरपालिकेमध्ये येणारे पैसे, जिल्हा परिषदमध्ये येणारे पैसे, नगरपालिकेमध्ये येणारे पैसे,
त्या पैशाची डायरेक्ट लूट सरकारला कशी करता येईल आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाही अशा पद्धतीचा प्रकार आज महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. हे महाराष्ट्रासाठी अहिताचं आहे. विकासाच्या नावाने जी लुटालूट चाललेली आहे. मुंबई हे सिमेंट शहर झालेलं आहे. आता मुंबईचं टेम्परेचर किती वाढलेलं आहे ते आपण पाहतोय. जिथं हायवे नाही तिथं हायवेला जोडलं जाते. अशा पद्धतीची लूट मोठ्या प्रमाणात आता नागपूरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचाच हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. कांग्रेस ने कल ट्वीट किया है कि आरएसएस को बैन लगाना चाहिए. राहुल गांधी ने भी कहा. देखो, मैं राहुल जी ने क्या बोला, कौन से कंटेंट से बोला उसकी मुझे मालूमात नहीं है, इसलिए मैं इस विषय पे आज कोई वक्तव्य कांग्रेस ने ट्वीट किया है कि आरएसएस को ऊपर बैन लगाना चाहिए क्योंकि देश के लिए, लोकतंत्र के लिए खतरा. बिल्कुल, मैं ये कहना चाहूँगा कि आरएसएस एक धार्मिक संस्था है. वो कहती कि हमारा राजकारण से कोई संबंध नहीं. एक बार नहीं तो कई बार आरएसएस के मुखिया ने कहा है. लेकिन बीजेपी एक पॉलिटिकल पार्टी है और बीजेपी को मदद करने के लिए हमेशा आरएसएस आगे आती है और उनके उस तरह के स्टेटमेंट भी आते हैं. बीजेपी पूरे देश को बर्बाद कर रही है. चीन ने हमारे देश की सीमाओं को कब्जा कर लिया है और जिस तरह से मुट्ठी भर उद्योगपति को अमीर बनाया जा रहा है और लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म किया जा रहा है और नरेंद्र मोदी कहते हैं कि मैं प्रचारक हूं आरएसएस का. उनके भी बयान आए हैं. तो आरएसएस का समझो माइंड इस देश को बर्बाद करने का ही होगा. तो आरएसएस चीफ ने इस बात को स्पष्ट करना चाहिए कि नरेंद्र मोदी जो देश के लिए कर रहे हैं, जैसे अब हम कुंभ मेले की बात करें, प्रयागराज में जो विश्व का बड़ा कुंभ वहां पे किया जा रहा है, बिल्कुल उसका स्वागत हम सब लोग करना चाहिए. क्यों नहीं करना चाहिए? क्योंकि हमारी आस्था है और आस्था के साथ कोई अच्छा हो तो उसकी करना चाहिए. तो आयोजन बड़ा धूमधाम से किया गया. उसकी उतने करोड़ों रुपया खर्चा करके उसकी प्रसिद्धि दी गई. लेकिन प्रसिद्धि के बाद वहां पे जो इवेंटबाजी बीजेपी ने की और उसमें कई श्रद्धालुओं की मौतें हुई, तो इसकी जवाबदारी किसकी? हिंदू स्थलों पे इस तरह से हिंदुओं के श्रद्धालुओं की मौतें हो रही है और सरकार की उसमें भागीदारी है, सरकार उसके लिए जवाबदार है. तो आरएसएस क्यों चुप है? आरएसएस ने इस पर क्यों नहीं वक्तव्य किया? जब वो हिंदू धर्म के रक्षा के लिए आरएसएस की निर्मित इस तरह की बात करते हैं, तो फिर अभी हिंदुओं की वहां पे हत्या ही सरकार ने की है. सरकार क्योंकि इवेंट कर रही है. सरकार ने वहां पर जो वीआईपी कल्चर लाया है और इवेंटबाजी किया है, मोदी और योगी की फोटो लगाकर जिस तरह से, वो अभी कुंभ का मेला नहीं रह गया, वो बीजेपी का राजकीय मेला हो गया है. ऐसे श्रद्धा के स्थल पर अगर बीजेपी इस तरह की मूवमेंट करती है, शंकराचार्य जी ने योगी का राजीनामा मांगा क्योंकि उसकी जवाबदारी राज्य के मुख्यमंत्री की करके शंकराचार्य जी ने कहा है. अब मोदी जी वहीं से आते हैं, उत्तर प्रदेश से देश के लोकसभा में जाते हैं, तो उनकी भी उतनी जवाबदारी जाती है. तो मेरा ये कहना है कि आरएसएस क्यों नहीं बात कर रही है इस विषय पे? आरएसएस ने क्यों नहीं मोदी और योगी की रिजाइन मांगा है? तो स्वाभाविक है कि राहुल जी ने आरएसएस के इस चरित्र को, दोहरे चरित्र को लेकर उनके ऊपर टिप्पणी की होंगी. योगी सरकार ने अभी तक किसी मदद की घोषणा भी नहीं की कि इस्तीफा देना चाहिए. आपको हमें जो अंदर की बातें पता चल रही है, कई लोगों को जिस तरह से कोरोना में गंगा जी में लाशें बही जा रही थी, उसी तरह वहां पर जेसीबी से लाशें बहाई गई है और वास्तविकता सामने नहीं लाने की व्यवस्था बनाई गई है. मीडिया को वहां जाने को मनाही कर दी है और जो स्थिति है भयानक है. सरकार के अब सरकार उसको मर्यादित नहीं कर सकती है क्योंकि और घटना घटते जा रही है, रोज लोग मरते जा रहे हैं. तो इसका मतलब है कि वहाँ पे कुछ बहुत बड़ी गड़बड़ है. संतों के
तंबू वहाँ जले जा रहे हैं, जलाए जा रहे हैं कि जले जा रहे हैं, क्या पता कुछ क्या हो रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है। तो जिस तरह से एक बड़ी धार्मिक हिंदू के आस्थाओं के जगह में सनातन धर्म के एक धर्मस्थली पे इस तरह से सरकार ने, जो बीजेपी ने विशेष करके इवेंट किया और बीजेपी को आरएसएस सपोर्ट करती है, तो ये कुछ ना कुछ गड़बड़ है। तो आरएसएस ने इस विषय पे स्पष्टीकरण देना चाहिए, आरएसएस चीफ ने स्पष्टीकरण देना चाहिए, मांग कांग्रेस पार्टी करती है। महाराष्ट्र में एकनाथ शिंदे नाराज चल रहे हैं। ये सरकार का तो हमने बोला कि ये सरकार में क्या चल रहा है वो आप सब लोग देख रहे हो, तुम्हारी मीडिया दिखा रही है। उसके बारे में बोलने से जो मीडिया दिखाती नहीं, वो किसान की बात है, जो हमारे युवाओं की बात है, जो महंगाई बढ़ रही है, वो बात कांग्रेस पार्टी रखेंगे। इनमें कौन नाराज चल रहा है, कौन किसको मलाई मिल रही कि नहीं मिल रही, उसके बारे में हमें कोई बात करने की जरूरत नहीं है। हम विधानसभा में सरकार को जब इनका ये चरित्र हनन जो है हम जो करेंगे तब आपको सबको मिलेगा। महाराष्ट्र में नया कांग्रेस अध्यक्ष कब तक मिलेगा? हमारी कोशिश है, हमने बोल के आया अभी भी कि जल्दी हाईकमांड निर्णय ले। इस तरह से हमने हाईकमांड से बात करके आए। मराठीत प्रदेशाध्यक्ष पदाचा तिढा कधीपर्यंत होईल? जल्दी होना चाहिए। हमने हाईकमांड से बात किया है कि जल्दी ही महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष के निर्णय जो है आप ले, ऐसी विनती करके मैं आया हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।